नमस्कार लाडक्या बहिणींनो, सध्या महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले का? अनेक महिलांच्या खात्यात अजूनही मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले नाहीत, तर काहींना 2000-3000 रुपये जमा झाले आहेत. मग नेमकं चाललंय तरी काय? 66 लाख बहिणी खरंच अपात्र झाल्या आहेत का, की अजूनही वितरण सुरू आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळा गोंधळ स्पष्ट समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, 12 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मार्च आणि एप्रिलचे मिळून 3000 रुपये अनेक महिलांच्या खात्यात आले. पण मोठा प्रश्न असा आहे की अजूनही लाखो महिलांच्या खात्यात पैसे आलेलेच नाहीत, आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आपण अपात्र झालो का? आपले हप्ते कायमचे बंद झाले का? पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यात फक्त काही महिलांनाच पैसे आले आहेत. अनेक रिपोर्टनुसार साधारण 20 ते 50% महिलांच्या खात्यातच रक्कम जमा झाली आहे. म्हणजेच वितरण पूर्णपणे बंद झालं आहे असं लगेच म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 1,77,00,000 महिला या योजनेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी पैसे पाठवणे ही मोठी प्रक्रिया असते. आता दुसरा मोठा मुद्दा, 66 लाख महिला अपात्र झाल्याची चर्चा. तर लाडक्या बहिणींनो, ही संख्या फक्त मार्च आणि एप्रिलच्या पडताळणीची नाही. 2024 मध्ये योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ज्या महिला विविध कारणांनी अपात्र ठरल्या, त्यांची एकत्रित संख्या सांगितली जात आहे. म्हणून ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण सरकारकडून अजून कोणताही अधिकृत GR आलेला नाही. महिला व बालविकास विभागानेही वितरण बंद झाल्याची घोषणा केलेली नाही. सोशल मीडियावर आणि काही ठिकाणी अफवा पसरत आहेत की महिला व बालविकास कार्यालयात जाऊन EKYC करा, ऑनलाईन नवीन पडताळणी सुरू झाली आहे. पण सध्या तरी अशी कोणतीही अधिकृत प्रक्रिया सुरू झालेली नाही. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणालाही पैसे देऊ नका. सरकारकडून अधिकृत माहिती आल्यावरच पुढची प्रक्रिया करा. आता अनेक महिलांचा सवाल असा आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र करायचं होतं, तर मग योजना सुरूच का ठेवली? कारण अनेक महिलांनी नियम पूर्ण केले आहेत, EKYC केली आहे, सगळे कागदपत्र दिले आहेत, तरीसुद्धा पैसे आलेले नाहीत. यामुळे महिलांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे, आणि म्हणूनच सरकारने स्पष्ट माहिती देणं खूप गरजेचं आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या प्रत्येक वेळी सोशल मीडियावर अपडेट देत असतात, पण यावेळी मात्र कोणतीही स्पष्ट घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये अजून गोंधळ वाढला आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुमची EKYC पूर्ण असेल आणि तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता अजूनही आहे. म्हणून अजून 1-2 दिवस वाट पहा आणि अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा. तसेच तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही, हे कमेंट करून नक्की सांगा. कारण जेव्हा महिला एकत्र आवाज उठवतात, तेव्हा सरकारलाही दखल घ्यावी लागते. गेल्या वेळी EKYC मुदतवाढीच्या वेळी हे आपण पाहिलंच आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे वितरण पूर्णपणे बंद झाल्याची अधिकृत माहिती आलेली नाही. म्हणून अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती पसरू नये. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.